जीजा, आज कशाची भाजी खाणार? मी भेंडी मसाला खाणार. ठीक आहे, चालेल. नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका, चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मस्त अशी चमचमीत, चविष्ट, स्वादिष्ट, झटपट तयार होणारी, अजिबात चिकट न होणारी भाजी म्हणजेच भेंडी मसाला. तर भेंडीचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. रक्तातील साखर नियंत्रित राहते, पचनसंस्था सुधारते, बद्धकोष्ठीचा त्रास कमी होतो, हाडे मजबूत राहते, कमी कॅलरीज व जास्त फायबरमुळे वजन कमी करण्यास मदत होते, दृष्टी सुधारते आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते, कोलेस्ट्रॉल कमी करते व हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. तर भेंडी मसाल्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण बघून घेऊया. तर इथे मी भेंडी घेतलेली आहे. अशी छोटी छोटी भेंडी घ्यायची आपल्याला. भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे. आता आपल्याला कापून घ्यायची आहे. तर आपल्याला बारीक कापायची नाही आहे, तर दोन्ही साईडने त्याला कट करून मधातून चिरा द्यायचा आहे, मारायचं आहे. तर आता भेंडी कापून झालेली आहे. तर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तर आता भेंडीला आपण फ्राय करून घेणार आहोत. तळून नाही घ्यायची आपल्याला, फक्त कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून त्याचा चिकटपणा जाईल. तर कमी मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायची आहे छान. ते बघू शकता भेंडी परतून झालेली आहे. काढून घेऊया. तर आता त्याच कढईमध्ये कांदा सुद्धा इथे मी कांद्याच्या पाकळ्या असं काढून घेतलेल्या आहे, त्या सुद्धा थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेऊ, बाजूला काढून घेऊ. मोठा मोठा कांदा दाताखाली खूप छान लागतो. तर आता एका वाटीमध्ये मी इथे लाल मिरची पावडर घेतली आहे, त्यानंतर धने पावडर, तसेच जिरे पावडर, हळद आणि पाणी घालून आपल्याला पेटून घ्यायचं आहे. तर अशी पेस्ट तयार झालेली आहे, बघू शकता. तर त्याच कढईमध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली आहे, जिरे पण फुललेलं आहे. तर इथे मी एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक असा, ते टाकून घेते आणि मस्तपैकी परतून घेते. तर कांदा लवकर व्हावा म्हणून यात मी मीठ टाकून घेते. मिठामुळे कांदा छान परतला जातो लवकर. तसेच यामध्ये मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या, तर 1 टोमॅटो कापून घेतलेला होता बारीक मी, ते सुद्धा टाकून घेते. मस्तपैकी परतून घेऊ. तर बेसिक मसाल्याचं आपण पेस्ट तयार केली होती ते टाकून घेऊया फोडणीमध्ये आणि मस्त परतून घेऊ. तर आपल्याला झाकण ठेवून मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फोडणी होऊ द्यायचे मसाले. तर बघू शकता मस्तपैकी तेल सुटायला लागलेलं आहे. तर आपले मसाले झालेले आहे. त्यामध्ये फ्राय केलेली भेंडी आणि कांदासुद्धा टाकून परतून घेऊया. झटपट होते, खूप छान लागते, अजिबात चिकट होत नाही, न खाणारे सुद्धा खातील. तर आता आपल्याला झाकून घेऊन शिजवून घ्यायचे. तर मस्त तेल सुटायला लागलं, बघू शकता. वरून कोथिंबीर टाकून घेते. तर तयार आहे आपली भेंडी मसाला. भेंडी मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत वऱ्हाडी तडका, चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे मेसेज आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.